नमस्कार रसिको, सांज मराठी मॅजिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। 24 जूनच्या नवरी मिळे हिटलरला या सिरियलच्या भागात आपण पाहतो की पूजा सांगणारे गुरुजी लीलाला विचारतात, तू प्रसाद का खात नाहीयेस? आणि लीला काही केल्या ते सांगत नसते, कारण तिला लक्ष्मीने सांगितले असते, या उपवासाचे जर तुला फळ हवे असेल तर तू याबद्दल कोणाला बोलू नकोस। लीला गुरुजींनाही सांगते, मी जर तुम्हाला कारण सांगितले तर मला या उपवासाचे फळ मिळणार नाही। त्यावर गुरुजी लीलाला सांगतात, असा कोणताच उपवास नाहीये की त्याचं फळ मिळत नाही। त्यावर लीला खुश होते आणि म्हणते, हो ना, मला पण तेच वाटत होते। आणि ती सांगते, मला असं कळलं होतं की जहागीरदारांच्या घरी सुनेने पूजेच्या दिवशी निर्जळी उपवास ठेवायचा आणि तो रात्रीच सोडायचा, म्हणून मी प्रसादाला नाही म्हणत होते। त्यावर आजी हसतात आणि लीलाला सांगतात, अशी काहीही प्रथा नाहीये, ज्यांनी कोणी तुला हे सांगितले त्यांनी तुझी फिरकी घेतली असेल। त्यानंतर आजींच्या सांगण्यावरून लक्ष्मी दुर्गाची ओटी भरत असते। त्यावेळी लीला लक्ष्मीला सांगते, मला निर्जळी उपवास सांगून एजे मला ओरडतील यांची सोय केली ना तुम्ही। सगळ्यांसमोर मी तुमचं नाव घेऊ शकत होते, पण मी नाही घेतलं, हे तुम्ही लक्षात ठेवा। आजी लीलाला कोल्हापुरी साज म्हणजे सोन्याचा हार गिफ्ट देतात। ते पाहून लीलाच्या सुना जळतात। तेवढ्यात लीलाची मावशी आई म्हणजेच कालिंदी येते आणि लीलाच्या गळ्यात सोन्याचा हार बघून खुश होते आणि सगळ्यांना सांगते, सत्यनारायणाचं दर्शन चुकवू नये म्हणून मी आज आले, आणि असंही लीलाचं सासर म्हणजे माझंच घर। पुढच्या सीनमध्ये एजे अंतराच्या फोटोसमोर उभा राहून अंतराला सांगत असतो, आजही प्रसाद मीच बनवलाय, पण आज म्हणावं तशी शांतता नाही। प्रसादाला नाही म्हणायचं नाही, इतकी छोटीशी गोष्ट सुद्धा या लीलाला समजत नाही। पुढच्या सीनमध्ये सगळे जेवायला बसणार असतात। त्यावेळी आजी लीलाला सांगतात की तू अभिरामला बोलव आणि सांग त्याला की तुझी मावशी आई आली आहे। लीला खूप टेन्शनमध्येच एजेच्या रूमचं दार ठोठावते। 3-4 वेळा दार ठोठावल्यामुळे अभिराम चिडतो आणि दार उघडून लीलाला सांगतो, तुला कळत नाही का, मी जर दार उघडत नाहीये म्हणजे मला कोणाशी बोलायचं नाहीये। त्यावर लीला सरळ रूमच्या आत येते। त्यामुळे एजे अजून चिडतो आणि लीलाला ओरडतो, तू डायरेक्ट आत कशी आलीस? त्यावर लीला म्हणते, एवढे का चिडताय? मी प्रसाद खाल्ला नाही, पण मी का खाल्ला नाही हे तरी विचारा। मग लीला स्वतःहूनच अभिरामला सांगते, मला कोणी सांगितलं होतं आज एकदम कडक उपवास करायचा आणि डायरेक्ट रात्रीच तो सोडायचा असतो, म्हणून मी प्रसाद नाही खाल्ला। त्यावर एजे तिला विचारतो, हे तुला कोणी सांगितलंय? त्यावर लीला काहीच बोलत नाही, म्हणून एजे लीलाला सांगतो, नाहीये ना उत्तर तुझ्याकडे, कारण तू खोटं बोलतेस लीला, तू खोटारडी आहेस। त्यावर लीला चिडून बोलते, मी प्रसाद खाल्ला नाही म्हणून चिडला ना तुम्ही? आणि अंतराच्या फोटोसमोर एजेने ठेवलेला प्रसाद घेते आणि खाते। त्यावर एजे अजून चिडतो आणि लीलाला सांगतो, हाऊ डे यू, हा प्रसाद मी अंतरासाठी ठेवला होता, तू इथून निघ, आउट, गेट आउट असे जोरात बोलतो आणि एजेचा तो आवाज खाली ड्रॉइंग रूम मध्ये बसलेल्या सगळ्यांना ऐकायला येतो। मग आजी किशोरला सांगते, जा आणि एजेला घेऊनच ये। त्यानंतर कालिंदी आजींना सांगते, हे काय चाललंय एजे आणि लीलामध्ये? त्यावर आजी सांगतात की अभिराम थोडा तापट आहे आणि सकाळी अभिराम आणि लीलामध्ये थोडे वादविवाद झाले, पण आपणच त्यांना समजून घ्यायला हवं ना। रेवती पण आजींना सांगते की ते माझ्या ताईला सदैव का ओरडत असतात। त्यावर आजी रेवतीला सांगतात, तू घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या ताईच्या पाठीशी असणार आहे। त्यानंतर आजी कालिंदीला ॲश्युरन्स देतात की यापुढे असं काही होणार नाही, याची काळजी मी घेईन। पुढच्या सीनमध्ये किशोर, लीला आणि एजे डायनिंग टेबलवर जेवायला बसतात आणि एजे सांगतो की सॉरी, माझा थोडा आवाज चढला होता। त्यावर कालिंदी सांगते, असू दे, नवरा बायकोचं नातं म्हटलं की थोडंफार कुरबुरी होणारच। त्यानंतर आजी दुर्गाला सांगतात की प्रसादाचं ताट अभिरामला वाढा आणि देवाचं ताट लीलाला वाढा, आणि सगळे जेवण सुरू करतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो। नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रसिको। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।